कागल तालुक्यातील बामणी इथं उभारण्यात आलेल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाहणी केली। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळू लागल्याचं त्यांनी सांगितलंय। कागल तालुक्यातील बामणी गावातील सुमारे 5 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट देत पाहणी केली। या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून त्यांच्या शेतीला मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी सांगितले। शासनाच्या या योजनेत खासगी जमीन भाडेतत्वावर घेतल्यास प्रति हेक्टरी वार्षिक 1,25,000 रुपये भाडे देण्यात येणार असून त्यामध्ये दरवर्षी 3% वाढ केली जाणार आहे। तसंच पडी किंवा गायरान जमिनीवर असे सौर प्रकल्प उभारल्यास शेतकरी आणि शासन दोघांनाही फायदा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। महावितरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या पाहणीवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौकुले, तहसीलदार अमरदीप वाकडे तसंच स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान जिल्ह्यात 46 उपकेंद्रांमार्फत सुमारे 170 मेगावॅट सौर ऊर्जेचं नियोजन करण्यात आलं असून त्यापैकी 106 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय।